हे काम एक नंबरचं भंगार काम चालू आहे। हे पाईप यांच्या बापाने टाकले होते का? हां, एवढले 6 इंची पाईप ते हां, आणि त्या पाईपावर हे विनय भगतला उभं केलं तर पाईप आकात चपला तुटला तो पाईप। हां, यांना लाज नाही वाटत का? लोकांना येड्यात काढून राहिले हे। हां, या 5 नंबर तळ्याचं काम चालू आहे, त्याला 6 वर्ष झालेले। हां, यांना कळत नाही का? आता जो ठेकेदार तिकडे आहे त्याचं काम इकडं चालू आहे, तो इकडं माणसं पाठवून दिले। कोपरगाव शहराला 14 तारखेला पाणी आहे। हां, यांना लाजा वाटत नाही का? हां, कोपरगावच्या जनतेशी खेळू राहिले का हे ठेकेदार? हा परप्रांतीयाचं काम आहे ना, आम्ही बंद पाडलेलं आहे इथं। आणि हे सांगतो, यांनी जर काम चालू केलं तर या ठेकेदाराला ठोकल्याशिवाय राहणार नाही आम्ही। आताच सांगतो, इथं काय करायचं आहे ना, आमच्यावर काय कारवाई करायची ती खुशाल कारवाई करा। आम्ही या कारवाईला घाबरत नाही, कारण हा कोपरगावच्या जनतेच्या करातला पैसा आहे आणि आरोग्याचा विषय आहे, ध्यानात ठेवा। हे पाईपलाईन हे टाकणार, याच्यावर काँक्रिटीकरण करणार, हां, ही पाईपलाईन लीक झाली म्हणजे लोकांच्या घरात पाणी जाणार, म्हणजे यांचं आरोग्य धोक्यात आलं का? या ठेकेदारांनी येड्यात काढायचं काम बंद करावं, हे आत्ताच सांगतो। आणि कोपरगावचे नगरपालिकेचे जे अधिकारी ना, हे सगळे बरबटलेले याला। त्यांना फोन केले, त्यांना बोलवलं, ते आले नाही इथं। का आले नाही ते इथं? हां, एक लक्षात ठेवा, तुम्ही कोपरगावच्या जनतेला येड्यात काढायचं काम करू नका। त्या जनतेच्या पाठीशी आम्ही उभे सगळे। भरत भाऊ असतील, मी असन, विनय भगत असन, अजून बरेच नागरिक आहे आमच्याबरोबर, ते सगळे उभे राहणार आहे। आणि आम्ही या ठेकेदाराला धडावर शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा या ठेकेदारांनी। हां, तुला काय कोणाला सांगायचं तिकडे जाऊन सांग। आम्ही कोणाला घाबरणारे माणसं नाही, काय आम्ही काय कोणी करप्टर माणसं नाही। आणि कोणचे डॉन आहे ना, ते पण पाहतो आम्ही कोपरगाव शहरामध्ये। कोण आम्हाला सांगायला येतं, कोण येतं ना, ते पण आम्ही पाहतो आता आम्ही त्यांच्याकडं। कोपरगाव हे काम आहे ना, हे ही पाईपलाईन काढून टाक। आम्ही हे काम बंद केलेले, हे बुजायला लावून राहिलो आता आम्ही या ठिकाणी। भरत भाऊन आम्ही आलो होतो इथं, आम्ही हे काम बुजवायला लावलं त्यांना, त्यांनी काम बंद केलेलं आहे या ठिकाणी। आणि या नगरपालिकेची दखल घ्यावं लवकर, त्यात अन्याय नगरपालिकेचे अधिकारी आणि हे सगळी जाणून गाडल्याशिवाय राहणार नाही। जे काय होईल ते आम्ही पाहून घेऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।